गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो। पूर्वी घरोघरी उकडीचे मोदक बनवले जायचे, पण आता जमाना बदल गया है। हल्ली अनेक घरांमध्ये खव्याचे तयार मोदक नैवेद्यासाठी आणले जातात। त्यातही आता या मोदकांमध्ये विविध प्रकारचे फ्लेवर्स आले आहेत। गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या मोदकांना वाढती मागणी आहे। त्यातून स्वीट मार्ट व्यावसायिकांची उलाढाल वाढली आहे। त्यामुळे गणपती बाप्पा या मिठाई विक्रेत्यांना पावलाय। गणेशोत्सवात आरतीनंतर दिल्या जाणाऱ्या प्रसादाला महत्त्व असतं। गणपती आगमनादिवशी घराघरात उकडीचे मोदक बनवले जातात, पण हे मोदक बनवणं तितकंसं सोपं काम नाही। त्यामुळे गेल्या काही वर्षात उकडीचे मोदक सुद्धा रेडीमेड मिळू लागलेत। 25 ते 35 रुपयाला एक मोदक असा दर आहे। दुसरीकडे गणेशोत्सवातील 10 दिवस गणपतीच्या आरतीनंतर प्रसाद म्हणून खव्याचे मोदक आता लोकप्रिय झालेत। त्यामुळे अनेक मंडळांच्या गणपतीसमोर पेढे आणि अशा प्रकारच्या खव्याचे मोदक हमखास दिसतात। अशा मोदकांमध्येही आता विविध फ्लेवर असतात। मलाई, ऑरेंज, मँगो, चॉकलेट, केशर, पिस्ता, स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच, काजू, गुलकंद, पान फ्लेवर अशा फ्लेवरमधील मोदक सध्या उपलब्ध आहेत। त्यातही चॉकलेट आणि बटरस्कॉच मोदकांना जास्त मागणी आहे। सरासरी 520 ते 850 रुपये किलो असा या मोदकांचा दर आहे। गेल्या काही वर्षात अशा फ्लेवर्सच्या मोदकांची मागणी वाढतीये। त्यामुळे गणेशोत्सव म्हणजे स्वीट मार्टसाठी एक मोठा सीझन बनलाय। सध्या अशा मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर रंगीबेरंगी मोदकांनी भरलेले ट्रे दिसतात। त्यामुळे गणपती बाप्पा मिठाई व्यावसायिकांना पावलाय असंच म्हणता येईल।